नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. खाली लिंक पण दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि त्याच व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट करा. मला एक्झॅक्ट ही संख्या किती आहे ना ज्यांची ई केवायसी झाली नाही तो आकडा मला पाहिजे. म्हणजेच काय, 50,000 महिला आहेत का अशा ज्यांची या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी एकदाही झालेली नाही? 1,00,000 महिला आहेत का? किती आहेत अशा महिला ज्यांच्या मला कमेंट पाहिजेत? तर नक्कीच त्या व्हिडिओला करा शेअर. जरूर त्या व्हिडिओला शेअर करा. तुमच्या माध्यमातून आपल्याला समजेल की अशा किती महिला आहेत. कारण मला एक्झॅक्ट आकडा समजत नाहीये. मी काय सांगू? मी 2-4 महिलांची केवायसी झाली नाही म्हणून नाही सांगू शकत. मला एक्झॅक्ट आकडा कळू द्या ना. किती आहे? 50 आहे, 1,00,000 आहे, 2,00,000 आहे. किती महिला आहेत अशा ज्यांना पात्र असून त्यांना लाभ मिळत नाही? मला आकडा मिळत नाही पहा अगोदर. इथे कमेंट नका करू. त्या व्हिडिओच्या खाली म्हणजे लॉंग व्हिडिओ मी जो शेअर केला ना तिथं कमेंट करा आणि त्याच व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा. मी शेअर करू का असा विचार करू नका. हा सगळा प्रयत्न तुमची केवायसी झाली नाही म्हणून चाललेला आहे. मी फॉर्म भरलेला नाही, लक्षात घ्या. मला 1,500 रुपये मिळत नाहीत. मी फॉर्मच नाही भरला. मी हे सगळे तुमच्यासाठी करते, पण तुम्ही पण थोडंसं मला सहकार्य करणं गरजेचं आहे ना. मला तो आकडा हवा आहे ज्यांची केवायसी झालेली नाही. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा विषय आहे. मला तो आकडा द्या ज्यांची केवायसी झाली नाही, म्हणजे मला आपल्याला एक्झॅक्ट कळेल की अशा माझ्या किती लाडक्या बहिणी ज्यांची केवायसी झाली नाही. तर खाली लिंक दिली आहे, तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या अंतर्गत मला कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.